एक सूचना देतो, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे तुम्ही आपसात बोलू नका, पुन्हा तो विषय तो त्याला अर्थ नाही. हे तळघराच्या बाबतीत स्पष्ट मॅडमने सांगितलं की जे तुम्ही आता फॉर्म भरलेले आहेत ते आम्ही ॲक्सेप्ट करतो, जे भरलेले आहेत. पण ना दुसऱ्या तुम्ही ह्याच्या पुढे भरायचे असतील तर ते आता एक फॉर्मेट आपल्याला तयार करून देत आहे. समजा एखादा पुरावा त्या फॉर्मेटच्या अनुषंगाने एखादा राहिला असेल अन्य ह्याच्यामध्ये तर तो आपण जमा करूया. तो विषय आहे ना, तो विषय पुन्हा बोलू नका, म्हणजे ऐकत राहतो ते क्लिअर झालेला. ते अजून राहिले ज्यांचे तळघराचे तर आपल्याला फॉर्म आता बोर्डच्यासमोर जाताना ते देणार आहे आपल्याला. ते आपण देऊ, तसे मग झेरॉक्स वगैरे काढून आपण सर्वांना देऊन टाकू तालुक्यात. ओके, तळघराचा जाऊ दे विषय. आवाज येत नाही, आवाज नाही पाहिजे. बोलू द्या ना. जवाहरमध्ये एक मिनिट जरा एक अर्ध्या दिवस बघू दे मॅडम. जवाहरचं काय बोलायचंय? जवाहरमध्ये 4,000 राबी जमिनीचा विषय आहे. त्या राबी जमिनीचा मालक अबू बकर संजनवाला त्याच्या नावावरती सातबारा निघतात आणि त्या 4,000 एकरमध्ये वनपट्टे दिलेले आहेत. आणि वनपट्टे हे आमच्या माणसाचे नाव वनपट्टे आहेत. इतर नंतर तिथे त्याचे सातबारा पण निघतात. पण ती जागा फॉरेस्टनी आम्हाला वनपट्टे दिलेले आहेत. आता फॉरेस्टवाले सांगतात की ती जागा आमच्या कब्जात ती जागा नाही आहे. त्याच्यामुळे विषय फॉरेस्टवाले सांगतात की ती जागा आमची नाही आहे. आणि आम्हाला त्यांनी त्या शिष्टमंडळामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ती जागा ताब्यात नाही, आम्ही तुम्हाला वनपट्टे, मग आम्हाला वनपट्टे का दिले? तुमच्या ताब्यात जागा नाही. वावर वांगली जव्हारमध्ये जव्हार तालुका वनपट्टा मंजूर आहे. वनपट्टा मंजूर आहे. वनपट्टी मंजूर आहे, पण त्याचा लिगल स्टॅटस फॉरेस्ट असल्यामुळे तो मंजूर आहे. तो फॉरेस्टच्या ताब्यात अजून एरिया आला नसेल, त्यामुळे तसा तो त्यांच्याविषयी. आणि मग तसं असेल तर तुम्ही प्रपोजल करा. आहे मोठा कॅम्पस लँड आहे फॉरेस्टच्या वतीने म्हणजे त्यांना रेकॉर्ड करेक्शन पण लागेल. प्रपोजल द्यावे जेणेकरून कारवाई सुद्धा हे आपल्याला करता येईल. त्यांच्याविषयी प्रस्ताव पाठवला. त्यांच्याविषयी तसाच एक तलाठीचा विषय आहे की जो मालक आहे त्याला वन संवर्धन लागेल. अधिकार कोणाकडे वन संवर्धन फॉरेस्ट वगैरे यांनी सांगितलं की 32चे अर्ज करायला सांगितलं, पण डहाणूमध्ये तसं झालेलं नाही. जेव्हा 2023ला इथे मोर्चा आला त्याच्यानंतर ठिय्या आंदोलन स्थान कचेरीवरती झालं. तिथे त्यांनी सांगितलं आम्ही ते हे करायला सांगितलं. त्याच्यामध्ये उत्तर आलं की सगळे निकाली काढलेले, काही अर्ज असे निकाली काढले की तो मालक हजर नसल्यामुळे, तर काही ठिकाणी तो मालक हजर असल्यामुळे. तुम्ही कसं आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण असला तरी आणि नसला तरी ते तुम्हाला जागा देणार नाही असे डहाणूमध्ये निकाली काढलेले आहेत. म्हणजे पूर्ण अर्ज निकाली काढले. हिअरिंग देऊन इंडिव्हिज्युअल अर्ज निकाली काढणार. पण चौकशी केली त्यांनी, जागेवरती येऊन चौकशी तेव्हा सांगितलं की हा तू हात लावतोस, तुरी लाव, जे काही नागरी वरी काय असेल ती तुम्ही लावतात. पण ते तिथला मालक हजर असला तरी आणि नसला तरी पण ते सगळे अर्ज त्यांनी निकाली काढलेले आहेत. त्याच्यावरती म्हणजे काहीही लिहिलेलं नाही की त्याने त्याचं उत्तर काय मांडलेलं आहे किंवा त्याचं उत्तर आलं नाही असं काहीच मांडलेलं नाही. याच्यामध्ये मी ओव्हरऑल एक सांगते, हा आपण कुठल्या तरी ऍक्ट प्रमाणे करतो. ऍक्ट म्हणजे कायद्याप्रमाणे करतो. त्यामध्ये जे बाबी आहेत त्या अनुषंगाने अर्थन्याय प्रकरण जे आहे ते तहसीलदारांकडे करतो. जेवढे एक क्वालिफिकेशन प्रकरण आहे त्या केसेसमध्ये अपीलचं प्रोव्हिजन असतं ते आपल्याला माहिती आहे. आणि त्यासाठी जर समजा त्यांना लिगल एडची मदत लागत असेल, काही विशेष मार्गदर्शन पाहिजे, तेवढा आम्ही ऑर्गनाईज करू शकतो. म्हणजे लिगल एडच्या माध्यमातून आपण आपलं ते करता येते की हा नियम आहे, कशा पद्धतीने त्यांची अर्ज त्यांनी
त्याच्याने आपण एक टायटल, आपण जागेचा पोझिशन हा सर्व गोष्टी डिसाईड करतो. तर आपण ते प्रोसिजर प्रमाणेच करू शकतो. तर आपण प्रोसिजर प्रमाणे नाही कायदा असं म्हणतो ना तहसीलदारी जमीन कोणत्या ना जेवढ्या कायद्यामध्ये म्हटलं आहे ना त्या कायद्याप्रमाणे नक्की आपण अंमलबजावणी करू. त्या अंमलबजावणीमध्ये कुठेही अडचण आली तर निश्चितपणे मी भूमिका घेईन की जो कायद्यामध्ये वस्तू आहे तो झालाच पाहिजे. कुठेही कायद्यामध्ये जो वस्तू आहे आमच्या लोकांनी कुठल्या रिझनमुळे ते दावडला तर मी त्यांच्यावरही कारवाई करते, काही अडचण नाही. आपल्याला काही लोकांचं भलं करायचं आहे डेफिनेटली ती आपली एक भूमिका आहे. पण जी कायद्यामध्ये नाही आहे आणि किंवा कायद्याला बाजूला ठेवून आपण डायरेक्टली नावावर करणं ते आमच्या हातामध्ये नाही. जर सुओ मोटोचं काही प्रोव्हिजन भविष्य काळात आला तर तशी कारवाई करता येईल. पण आज रोजी जो कायद्यामध्ये आहे त्या अनुषंगानेच आपण आता अंमलबजावणी एवढं एक तर करा की जे त्यावेळेस जे महसूल मंत्र्यांनी आधी दिले होते तुम्ही जागेचा पंचनामे करायची जागा त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाला मध्ये झालंय मग इतर तालुक्यांमध्ये नाही झालं तर तेवढं तरी करायला त्याला आसाममध्ये मला वाटते आपल्याकडे सबमिट झाले होते त्या अनुषंगाने हिअरिंग झाली त्यांच्याकडे आणि हिअरिंगच्या अनुषंगाने त्यांची तपासणी केली. ते मॅडम म्हणतायत ना की काही अर्ज जी आहे निकाली काढली. मॅडम तलासरीचा आहे. थोडंसं जर एकदा तहसीलदार साहेबांचं मॅडम, ऐकून घ्या. तहसीलदार साहेब बोलतात खडक सर त्याच्यामध्ये मेन आपण आपल्याला की म्हणजे आपल्याला त्याच्यानुसार मूळ आणि पालिकेमध्ये आपण आता चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखी मग मी कसं म्हणतो लिगल आपल्याला मदत पाहिजे. कारण मी समोर त्याला सांगतो तुम्हाला काहीतरी जुन्या काळात काही स्टॅम्प पेपरवरती कागद वगैरे पडतात त्यानंतर त्यांना त्याची बोलतो प्रत्येकाला सांगतोय त्यानंतरच आपण मॅडम म्हणतो की काही गोष्टी आपल्या कालावधी थोडंसं आपल्याला काळजी घेतात वगैरे तर आपल्या सरकारी